अगदी मोकळा सळसळीत पांढरा शुभ्र आणि एकदम परफेक्ट मटका पुलाव कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहेत. एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बिगिनरसाठी एकदम बेस्ट आहे. लसूण, कोथिंबीर आणि आलं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि अर्धा किलोच राईस घेणार आहे मी दावतचा पुलाव. आधी आपण चिकनला मॅरिनेशनसाठी रेडी करू. त्यासाठी आपल्याला लागणार आहे जो आपण पेस्ट केला होता तो पेस्ट टाकायचा आहे. हळद, मीठ आणि दही हे सगळं तुम्हाला एकत्रित एकजीव करून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. एक 15 मिनटं किंवा अर्धा तास मॅरिनेशन करून ठेवलं तरीही चालेल. पुढची प्रोसिजर आपल्याला मॅरिनेशन नंतर करायची आहे. मॅरिनेशन झाकून ठेवल्यानंतर जो दावतचा पुलाव आहे हा मी यासाठी वापरत आहे कारण की त्यांनी मोकळा सळसळ आणि छान आणि व्हाईट आला आहे. म्हणजे जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले ना तर बाकीचा जो आपण पुलाव घेतो तो कदाचित स्टिकी होतो किंवा मग जसा पाहिजे तसा मोकळा होत नाही. तर मग जर तुम्हाला इमर्जन्सी एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा पाहुण्यांसाठी पुलाव बिर्याणी बनवायची असेल तर मग दावतचा बासमती राईस तुम्ही वापरा. आणि या राईसला मी रेस्ट करते, पाण्यामध्ये भिजवून ठेवते. तो जो राईस आहे तो पण मी 15 मिनटं किंवा अर्धा तास असा भिजवून ठेवेल. त्यानंतर आपल्याला इथे ग्रेव्हीची तयारी करायची आहे. आणि हा जो कांदा मी इथे कापती आहे हा कांदा आपल्याला फ्राय करून जेव्हा आपण बिर्याणीचे पुलावचे थर लावूया तेव्हा उपयोगी येईल. आणि ग्रेव्हीसाठी एक वेगळा कांदा चॉप करून घेतलेला आहे तो मी भाजून घेईल आणि ग्रेव्हीत टाकेल. पुढे मी तुम्हाला प्रोसेस सांगतच जाईल. पण स्लायझरनी जो कांदा मी स्लाइस केलेला आहे तो यासाठी की तुमचा जो कांदा आहे तो लवकरात लवकर फ्राय होईल आणि क्रिस्पी होईल. 2 मिरच्या स्लेट करून घेतलेल्या आहे. पाणी ठेवलं आहे उकडायला कारण की आपल्याला 90% तांदूळ जो आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर जे खडे मसाले तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण की याच्यात आपण तांदूळ उकडून घेणार आहे. बिर्याणीमध्ये डायरेक्ट फोडणीमध्ये आपण खडा मसाले टाकतो, पण जेव्हा पुलाव बनवता किंवा राईसमध्ये खड्या मसाल्याचा फ्लेवर हवं असेल तेव्हा पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल की मी निंबू टाकलेला आहे. निंबूनी जो राईस आहे आपला मोकळा सळसळीत आणि पांढरा शुभ्र शिजतो. तर ही एक ट्रिक आहे, बऱ्याच गृहिणींना माहिती आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलली होती की ही बेसिक पुलाव आहे, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आहे आणि बिगिनर्ससाठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये जास्त काही तामझाम नाही आहे. पाण्याला उकळी आली की जो पाण्यामध्ये भिजवलेला राईस आहे तो आपण या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. मी ॲट ए टाईम तुम्ही बघत असाल की माझा जो गॅस आहे त्याच्यावरती तिन्ही भांड्यांमध्ये वेगवेगळे कामे चालू आहेत. पहिल्या याच्यावरती मी तांदूळ शिजवते, दुसऱ्या याच्यावरती कांदा फ्राय करणार आणि तिसऱ्या याच्यामध्ये जे मटणाच्या भाजीला लागतं ते ग्रेव्ही आपण भाजून घेणार आहे. जसं खोबरं झालं आणि कांदा झाला ते तव्यावरती मी इथे भाजून घेतलेलं आहे. एक काम होईस्तोवर आपलं दुसरं काम रेडी होतं आणि दुसरं होईस्तोवर तिसरं होतं. भांडे कमी लागतात, टाईम पण कमी लागतो. असं जर प्रोसिजर तुम्ही करत गेलात तर. आणि इथे आपला जो राईस आहे तो शिजून तुम्ही बघू शकत असाल की एकदम मोकळा सळसळीत आणि पांढरा शुभ्र शिजलेला आहे. राईस एका साईडला काढून ठेवला आहे, दुसरीकडे मी कांदा जो आहे तो फ्राय करून साईडला काढून ठेवेल. कांद्याला जसं जसं हवा लागतं तसा कांदा एकदम क्रिस्पी होतो. आणि त्याच तेलामध्ये परत मग मी ग्रेव्ही बनवणार आहे. जो काढलेला पेस्ट आहे तो टाकायचा आहे. हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, काजू टाकलेले आहे. आणि जर तुम्हाला अजून काही इन्ग्रेडियंट एक्स्ट्रा ॲड करायचे असतील ॲडिशनल तुम्ही करू शकता. मी एकदम बेसिक मसाले टाकलेले आहे. कांदा, लसूण, खोबरं, लाल तिखट, धनी पावडर, गरम मसाला, एव्हरेस्ट मसाला आणि आमच्याकडे विदर्भात एक सावजी मसाला येतो तो एकदम फेमस आहे विदर्भामध्ये, तर तो मी ॲड केलेला आहे. थोडं त्याला कोरमा सुटला की तुम्हाला जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते टाकायचं आहे. मी पुलाव इथे हंडीमध्ये बनवत आहे. तुम्ही कढाईमध्ये किंवा तुमच्या नॉनस्टिक भांड्यामध्ये किंवा तुमच्या कुठल्याही प्रकारच्या पातेल्यामध्ये तुम्ही याला बनवू शकता. मी शक्यतोवर पुलाव किंवा बिर्याणी हंडीमध्ये यासाठी बनवते कारण की जेव्हा आपण दम देतो ना तेव्हा राईसला दम लवकर लागतो आणि खालचा जो बेस आहे तो जास्त चिकटत किंवा जळत नाही आणि पुलाव एकदम परफेक्ट बनतो. आणि तुम्ही बघत असाल की मी गॅस बंद करेल तरीही याच्यामध्ये उकळी आलेली तुम्हाला दिसेल. म्हणजे जे टेम्पर आहे भांड्याचं ते लवकर रिलीज होत नाही यामध्ये. तर हा एक बेस्ट पार्ट आहे आपल्या हंडीचा. तर थोडी ग्रेव्ही आणि चिकन साईडला काढून घेईल. बेसमध्ये थोडी ग्रेव्ही ठेवणार, चिकनचे पीसेस टाकणार. त्यानंतर जो आपला पुलाव रेडी केलेला आपला राईस रेडी केलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे.
आणि राईस आणि भाजीच्या फोडणीमध्ये जास्त अंतर ठेवू नका टायमिंगमध्ये. त्यामुळे काय होईल, जर तुमचा राईस खूप गार झाला तर त्याला दम लागायला खूप वेळ लागतो, म्हणजे 45 मिनिट्सच्या आसपास वेळ घेतो. तर जर राईस गरम असेल ना तर दम लवकरच लागतो. तर तुम्ही बघू शकत असाल की इथे मी भाजी राईस असे थर लावले आहेत आणि एंडिंगला वरती एक व्हाईट पूर्ण थर ठेवणार आहे राईसचा आणि त्याच्यावरती आपण रंग आणि केवडा फ्लेवर टाकणार आहे. केवडा फ्लेवरनी काय होतं की जसं मार्केटला बाहेर पुलाव मिळतो तसाच फ्लेवर तुमच्या घरच्या पुलावला येईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा, तुमचा पुलाव एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येईल. मटका तुमच्याकडे असेल मातीचा तर यूज करा, नसेल तर नॉर्मल भांड्यात आपण बनवू शकतो. हा जो पुलाव मी बनवला होता हा एकदम मस्त आणि परफेक्ट झालेला होता. बऱ्याच दिवसापासून मी व्लॉग टाकलेले नाही आहेत, मला वेळ पण मिळत नाही आहे. पण आत्ता कसं मुलींची एक्झाम असल्यामुळे मी घरी असते, तर विचार केला की चला आपण पुलाव बनवतोच आहे, तर आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासोबत शेअर करावा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि पुलाव जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर एंडिंगला दम लागल्यानंतर आपला पुलाव अशा पद्धतीनं पूर्ण रेडी झालेला होता. तर आम्ही भरपूर एन्जॉय केला आहे. तुम्ही पण ट्राय करा. बिगिनर्ससाठी अजून तुम्हाला जर कुठलं काही आवडत असेल आणि बघायचं असेल, सोपे ट्रिक्स विचारायचे असतील तर कमेंट करून नक्की विचारा. मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय करेल. आवडलं असतील तर सबस्क्राईब नक्की करा.